मित्रांनो, सत्ताधारी पक्षातील नेते सध्या तरी शेतकऱ्यांचे मन दुखेल, त्यांच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल माहिती बघूया. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे राज्यात त्यांच्यावर मोठी टीका झाली आहे. हे विधान जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी व्यक्त केले. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे, म्हणून तुम्हाला आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. ते पुढे म्हणाले की जनतेने काय मागावे हे ठरवावे आणि राजकारण्यांनी काय मान्य करावे हे त्यांना माहीत असावे. निवडणुकीत वेल मारून घेण्यासाठी आम्ही काहीही आश्वासन देतो. टीका झाल्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या विधानांवर दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचा उद्देश शेतकरी किंवा कर्जमाफीला विरोध करणे नव्हता. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे आणि अर्बन बँक व पतसंस्थांनी कर्ज द्यावे, परंतु अशा योजना कर्जमाफीमध्ये बसत नाही, एवढाच त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खानदेशी शिक्षण मंडळातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्या ठिकाणी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना चौफेर टोलेबाजी केली. मात्र बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात, दुष्काळ नाही पडला तरी शिव्या देतात. शिव्या ऐकणे आम्हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यांनीच आमदार व्हावे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. ही विधाने अशा वेळी केली आहेत जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे अशी प्रतिक्रिया विरोधी नेत्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे म्हणूनच शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे आणि निवडणुकीच्या वेळी तुम्ही असे वादग्रस्त वक्तव्य करणार का? त्यावेळी निवडून येण्यासाठी शेतकरी बांधव बरे वाटतात, मात्र त्यांच्यावर जेव्हा संकट ओढावते, त्यांच्या जगण्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवतो, तेव्हाच तो मदत मागत असतो. हे राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवावे. तुम्हाला जर शेतकऱ्याचा सन्मान करता येत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. तुमच्या विधानावरूनच कळते की तुम्ही शेतकऱ्यांना मदत किती करणार आहेत. तुमची सत्तेची मस्ती आणि माज यावरून दिसून येतो. बोलून मोकळे झाल्यानंतर माफी मागण्याची परंपराच जणू यांनी सुरू केली आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी यांच्याबद्दल थोडं काही बोललं की तो मंत्र्यांचा अपमान मानला जातो. मग मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्यावर सगळे गप्प असतात, त्यावर कोणतीही कारवाई नसते. कोणी शिव्या ऐकण्यासाठी आमदार होत नसतो. निवडणुकीच्या वेळी शिव्या ऐकण्यासाठीच काही राजकीय पुढारी एवढी मेहनत घेतात हे सर्व महाराष्ट्रीयन जनतेला माहीत आहे. आणि कर्जमाफीचा नाद कोणत्याही शेतकऱ्याला लागलेला नाही, तर राजकीय पुढारी म्हणून तुमच्याकडे तो हक्क मागत आहे. मित्रांनो, तुम्हाला या वादग्रस्त विधानांबद्दल काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा.